रविराज चॉकलेट दादाला खाणाऱ्यांनो, सपोर्ट करा. मी शांत होतो, पण तुम्ही लई उत्मात केला. असंख्य धमक्या, असंख्य जीवे मारण्याच्या धमक्या, असंख्य शिवीगाळ केली आणि फक्त कार्यकर्त्यांनीच विचारलं की दुफळी निर्माण करतोय का. कोणत्या शेतकऱ्याने विचारलंच नाही, कारण शेतकऱ्याला वस्तुस्थिती माहिती आहे. मी दुफळी निर्माण करतच नाहीये. मी फक्त प्रश्न विचारला होता, आंदोलन एका स्थळी आणि ते मिटलं दुसऱ्या स्थळी का, आणि याचाच तुम्हाला सगळ्यात जास्त राग आला. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही म्हणता पाऊस आला 1,000 शेतकरी उरले. शेतकरी परत आले असते, पण कोणत्याही आंदोलनाची नीती हीच सांगते, जे आंदोलन चालू तिथं झालंय तिथंच ते संपायला पाहिजे. आदरणीय मनोज दादांनी असंख्य उपोषण केली, प्रत्येक उपोषणाला यश आलं असं नाहीये, पण त्यांनी कधीच बंद दाराआड चर्चा केली नाही आणि त्याच्यामुळेच त्या आंदोलनाला कायम धार राहिली आणि कायमस्वरूपी हे सरकार झुकलं पण, वाकलं पण आणि मागण्या पण मान्य केल्या, कारण की ते कधीच बंद दाराआड चर्चा करायला गेले नाहीत. याच्यामध्ये